नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला BMS काउन्सिलिंगबद्दल नवनवीन माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीटमध्ये 300 ते 400 मार्क्स आहेत. मग तुम्हाला BMSमध्ये तुम्हाला कोणते कॉलेज भेटेल, तुमची चॉईस फिलिंग कशी करायची व तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायचे हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 300 ते 400 मार्क्स आहेत. तर सर्वात आधी आपले नीट ऑल इंडिया रँक, मग आपल्याला महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची SML, नंतर आपली कोणती कॅटेगरी आहे, ओपन, OBC, SC, ST, VJ, NT, ACBC, AWS, आणि आपल्याला काउन्सिलिंग कोणती करायची. मग काउन्सिलिंग करताना आपल्याला 85% स्टेट कोटा की ऑल इंडिया कोटा, मग नंतर मग आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर CET-SELकडून सीट मॅट्रिक्स येते. मग आपल्या कॅटेगरीचे कुठल्या कॉलेजला किती सीट आहेत हे पाहायचे आणि त्यानुसार मग चॉईस फिलिंग करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत 300 ते 400 मार्क्समध्ये मार्क्स आहेत. तर 300 ते 325 मार्क आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर हे मार्क असेल तर तुमचे फोकस काय पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 300 ते 325 मार्क ज्या स्टुडंटचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट BMS कॉलेज चेक करणे गरजेचे आहे. त्या विद्यार्थ्यांना जे प्रायव्हेट कॉलेज आहे ते अलर्ट होईल. आणि आयुष काउन्सिलिंग पण पहा. आयुष काउन्सिलिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत 300 ते 325मध्ये, तर तुम्ही 85% स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन कराच, पण तुम्ही प्लॅन बी म्हणून आयुष काउन्सिलिंग पहा. आयुष काउन्सिलिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 15% जो ऑल इंडिया कोटा असतो त्यामध्ये पण तुमचं फोकस असलं पाहिजे. आणि मागच्या वर्षाच्या कट ऑफ कम्पेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि गव्हर्मेंट BMS गव्हर्मेंट सीट तुम्हाला मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुमचे मार्क्स लो आहेत. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 325 ते 350 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, 325 ते 350 मार्क या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट BMS कॉलेज उपलब्ध होईल. आणि या विद्यार्थ्यांनासुद्धा म्हणजे 325 330 असे मार्क आहेत. 350च्या स्टुडंटला तर भेटेल, पण 325 330 असे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्लॅन बी म्हणून AIQ कोटा ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि चॉईस फिलिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकच कॉलेजची न मागणी करता भरपूर कॉलेज ठेवा, कारण की काही जणांना एकच कॉलेज पाहिजे असते आणि मार्क पण कमी असतात, असे काही जण विद्यार्थी करतात. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 350 ते 375. विद्यार्थ्यांनो, या रेंजमधील जे स्टुडंट आहेत या मार्क्सच्या रेंजमध्ये, त्यांनी प्रिव्हियस कट ऑफ, कॅटेगरी कट ऑफ आणि स्टेट कोटामध्ये तुम्हाला ॲडमिशन फिक्स मिळून जाते विद्यार्थी मित्रांनो 350 ते 375 मार्कमध्ये. आणि तुम्ही प्रत्येक राऊंडमध्ये थांबायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही अवॉइड काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जे 350 ते 375 या रेंजमधील स्टुडंट आहेत त्यांनी फक्त मार्क पाहून कॉलेज फायनल करू नका आणि एकच चॉईस ठेवू नका. आता मार्क पाहून म्हणजे विद्यार्थी म्हणतात माझे 360 मार्क आहेत, मग मागच्या वर्षी 360 मार्कला हे कॉलेज अलर्ट झालं होतं तर तेच कॉलेज आपल्याला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही, दरवर्षी थोडं बदलत असतं. त्यामुळं चॉईस फिलिंग करताना अनेक कॉलेज ठेवा. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 375 ते 400 मार्क्स. या स्टुडंटला विद्यार्थी मित्रांनो BMS ऑपॉर्च्युनिटी भरपूर असते, कारण की ह्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटूनच जाते. पण लक्षात ठेवा, या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट BMS निश्चित आहे असे समजू नका. तुम्ही पण ऑल इंडिया रँक, कॅटेगरी आणि सीट मॅट्रिक्स काउन्सिलिंग हे फायनल फॅक्ट ठरतात. तुम्हीसुद्धा 375 ते 400 मार्क्समध्ये सुद्धा एखाद्या स्टुडंटने जर वरी लो कॉलेज ठेवलं तर ते अलर्ट झालं तर तिथे त्याला ॲडमिशन घेणं गरजेचं राहतं थर्ड राऊंडमध्ये. त्यामुळे काही स्टुडंट पण अशी चूक करतात. त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग नीट करा. मार्क्स ते कॉलेज सिम्पल गाईड. विद्यार्थी मित्रांनो बघा, 300 ते 325 मार्क आहेत, त्यांनी 2-3 ऑप्शन ठेवायला पाहिजे, जसे 85% स्टेट ऑल इंडिया कोटा. आणि 325 ते 350मध्ये पण ज्यांनी प्रायव्हेट आयुषमध्ये आपलं 85 ऑल इंडिया कोटा. आणि 350 ते 375च्या स्टुडंटला कॉलेज भेटणार आहे, फिक्स आहे. फक्त त्यांनी मागच्या वर्षीसोबत कट ऑफ कम्पेअर करा की आपल्या मार्कला, आपल्या रँकला गेल्या वेळेस कुठलं कॉलेज भेटलं होतं आणि तेच कॉलेज टाका. आणि 375 ते 400मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. मग त्यांना कॅटेगरीनुसार जर कमी एखाद्याची 400 मार्क आहेत, मग त्याला ST कॅटेगरी असेल तर त्याला गव्हर्मेंट कॉलेज ऑपॉर्च्युनिटी होईल. हे नक्की सगळं पहा.
तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगमध्ये फक्त 5 गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामध्ये पहिली आहे रजिस्ट्रेशन वेळेत करा. विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन जे CET सेलने गाईडलाईन दिली आहे त्याच्या आतच करा आणि डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. नंतर काउन्सिलिंग चालू झाली, हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट राहील असं करू नका. सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा. विद्यार्थी मित्रांनो, चॉईस फिलिंगमध्ये तुमचा गेम होऊ शकतो. चॉईस फिलिंग नीट इम्पॉर्टंट काळजीपूर्वक करा. प्रत्येक राऊंडचे अलॉटमेंट चेक करा. रिपोर्टिंग डेडलाईन मिस करू नका. CET सेल ऑल इंडिया कोटा याच्या शेड्यूलकडे लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि इम्पॉर्टंट 300 ते 400 मार्क्स एक फिक्स कॉलेज असे नसते. तुमचं कॅटेगरी, ऑल इंडिया रँक, कोटा, राऊंड, सीट मॅट्रिक्स हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला SML खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कन्क्लुजन. तुमचे नीट्स मार्क्स किती आहेत? 300, 325, 350 जे काही असतील ते मला कमेंटमध्ये सांगा. मार्क्स, कॅटेगरी आणि तुमचं ऑल इंडिया मेन्शन करा. मी सांगेल तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.